गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीवेळी देखील भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या प्रचारापासून दूर राहिल्याचं दिसून आलं होतं। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी प्रचारासाठी माळशिरस येथे आले असता याकडेही रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पाठ फिरवली होती। तर याच वेळी लोकसभा निवडणुकीवेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयासाठी अकलूजच्या शिवरत्न बंगल्यातील एका खोलीत बसून पद्धतशीर फिल्डिंग लावली होती। या मतदारसंघातील मोहिते पाटील समर्थकांना साथ घालत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयासाठी परिश्रम घेण्याच्या सूचना दिल्या होत्या अशी चर्चा झाली। तर विधानसभा निवडणुकीवेळी देखील माढा आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघात पडद्याआडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी मोर्चे बांधणी करीत होते असा आरोपही त्यांच्यावर होताना दिसून आलाय। यातूनच माळशिरस विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी टीका करीत रणजितसिंह मोहिते पाटलांना थोडी जरी लाज शिल्लक असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा असे खडे बोल सुनावले होते। तर आमदार गोपीचंद पडळकर यांनीही मार्करवाडीतील भाषणातून बोलताना नितेश राणे यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये खडे बोल सुनावल्याचं म्हटलं होतं व रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ नेत्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं म्हटलं होतं। अखेर पक्षाने या मागणीची दखल घेतली असून भाजपकडून आमदार मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे। या नोटिशीत पुढील मुद्द्याचा समावेश करण्यात आला असून आपण भारतीय जनता पार्टीचे जबाबदार प्रतिनिधी असून पक्षशिस्त भंग करणारे कृत्य वारंवार केल्याचं निदर्शनास आलं आहे। अनेक विषयात पुढील प्रमाणे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी प्रचारासाठी माळशिरस येथे आले असता सदर कार्यक्रमास आपली अनुपस्थिती होती। लोकसभा निवडणूक काळात आपल्या परिवाराने भाजपच्या विरोधात काम केल्याचं निदर्शनास आलंय। पत्रकार परिषदेत आपल्या परिवारातील सदस्यांनी भाजपचा माढा आणि सोलापूर लोकसभेच्या जागा पाडण्यासंदर्भात जाहीर वक्तव्य केले। आपल्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या बूथ प्रमुखांना धमकावणं, पोलिंग एजंट मिळू न देणे असे प्रकार केल्याचं निदर्शनास आलं। लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराची गळाभेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला भाजप विरोधी मतदानास प्रवृत्त केल्याचं निदर्शनास आलं। विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या परिवारातील सदस्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मफलर गळ्यात घालून भाजपा विरोधी काम केल्याचं निदर्शनास आलं। महायुतीच्या सरकारने ज्या शंकर सहकारी साखर कारखान्यास आर्थिक मदत केली होती त्याच कारखान्यातील चिटबॉय कडून आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा प्रचार केला। तसेच कारखान्याच्या सिव्हिल विभागातील कर्मचाऱ्यांकडून सदाशिवनगर येथील रहिवाशांना घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारास मतदान करण्यास भाग पाडल्याचं निदर्शनास आलंय। पोलिंग एजंटला आपल्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचं निदर्शनास आलंय। वरील सर्व विषय अतिशय गंभीर असून यावर आपले काही स्पष्टीकरण असल्यास पुढील 7 दिवसात लेखी स्वरूपात सादर करावे असं नमूद करण्यात आलंय। आता या नोटीसीनंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपकडे खुलासा करणार की राजीनामा फेकून मोकळे होणार याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्यास लागून राहिली आहे।